केंद्र सरकारने दिल्लीमध्ये लाठीचार्ज जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं, या बाबतीत या ठिकाणी पिंपरीत देखील आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या, सरकारचा निषेध केला, मोदी सरकारचा निषेध केला, दिल्ली पोलिसांचा निषेध केला, अमित शहांचा निषेध केला, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध व्यक्त केला। या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करून झाल्यानंतर आंदोलन संपल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि पालकांनी आपल्या भावना सांगावा न्यूजवर व्यक्त केल्या। तर सकाळी 10:15 वाजल्यापासून गर्दी होती, इथं गर्दी प्रचंड वाढत गेली आणि आता खूप गर्दी कमी झालेली आहे। पावसाची सुद्धा भीती न बाळगता इथं आंदोलनकर्ते उभे होते, आतापर्यंत उभे आहेत। तुम्ही बघितलं तर एवढा पोलीस बंदोबस्त आहे, दिल्लीमध्ये एवढा मोठा लाठीचार्ज झाला तरी सुद्धा इथं कोणाला भीती वाटलेली नाहीये आणि त्या भीती नसताना देखील लोक इथं येऊन आंदोलन केलेलं आहे आणि यांना खूप गट्स लागतात। एवढे गट्स लागतात की जर दिल्लीतले डोके फुटलेले व्हिडिओ पाहिले तर इथे यायची कोणाची हिंमत होत नाही। तरी सुद्धा खूप जेनझीज आले, ते सगळ्या जेनझीजला सॅल्यूट आहे माझा। जेवढे आंदोलन करते आले सर्वांना सॅल्यूट आहे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतील का? 100% घेणार सर। आज जर तुम्ही पाहिलं तर इमोजीचे व्हिडिओ बघा तुम्ही आणि काही फोटोज बघा, पोलीस लाठी मारतायत आणि मुलं त्यांच्या पुढे व्हिडिओ गुलाबाची फुलं घेऊन उभे आहेत। आणि आता इथून पुढचं फोटो आणि इमोजीज असे असतील, मोदी आणि धर्मेंद्र पायावर घोटीवर बसलेले असतील आणि एजंजी त्यांच्या पुढे छाती काढून उभे असतील साहेब।